नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा नवीन व्हिडिओ आणि विषयही नवीन. आज आपण OCD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या मनोविकाराबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या समाजातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रभावित करतो. म्हणजे ही समस्या फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच प्रभावित करते असं नाही आहे, तर ती वयाच्या सगळ्या टप्प्यावरच्या लोकांना प्रभावित करते. परंतु आपण आजचा व्हिडिओ हा ज्येष्ठ नागरिकांच्या उद्देशाने बनवत आहोत. तर वयस्कर लोकांमध्ये OCD कसा दिसतो, त्याची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर पहिल्या प्रथम बघूयात OCD म्हणजे काय. OCDचा लॉंग फॉर्म आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या मनात सतत अनैच्छिक विचार येतात, ज्याला आपण ऑब्सेशन्स असं म्हणतो, आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी ती व्यक्ती वारंवार विशिष्ट कृती करते, ज्याला कंपल्शन्स असं म्हणतात. या विचार आणि कृतीमुळे मनोरुग्णाचं किंवा त्या व्यक्तीचं दैनंदिन आयुष्य हे प्रभावित होत असतं. या विचारांमुळं त्या व्यक्तीला तणाव येतो आणि ती विचार टाळू शकत नाही. उदाहरणार्थ, संक्रमणाची भीती, हात न धुतल्यानं किंवा वस्तू स्वच्छ न ठेवल्यानं संसर्ग होईल अशी सतत भीती वाटणं. व्यवस्थेचा अतिरेक म्हणजे परफेक्शनिझम, घरातील वस्तू एका विशिष्ट क्रमाने न ठेवल्यास प्रचंड अस्वस्थता वाटणं. नकारात्मक कल्पना, काही वाईट घडेल असं सतत वाटत राहणं, जसं की मी गॅस बंद केला नाही त्यामुळे आग लागेल. तर OCDच्या ज्या मुख्य वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी ऑब्सेशनचे हे काही प्रकार झाले. दुसरं आहे कंपल्शन्स म्हणजे वारंवार केल्या जाणाऱ्या कृती. हे विचार दूर करण्यासाठी व्यक्ती मग काही विशिष्ट कृती वारंवार करतात, जसे की अति हात धुणे आणि स्वच्छता राखणे, वारंवार दार लॉक केले आहे का ते तपासणे, संख्या मोजणे, प्रार्थना करणे किंवा काही गोष्टी विशिष्ट क्रमाने करणे. आपल्या सर्वांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती हा अनुभव आलेला असेल. आपल्या मनात कोणती भीती असेल, काही वाईट होणार असा विचार असेल, तर आपण त्याचा संबंध एखाद्या गोष्टीशी जोडतो आणि मग ती गोष्ट तशी नाही झाली, म्हणजे चप्पल अशी प्रकारे नाही ठेवली तर काहीतरी वाईट घडेल, मी असं नाही पूजा अर्चना केली तर काहीतरी वाईट घडेल, मी देवाच्या इतक्या वेळा नाही पाया पडलो तर वाईट घडेल, किंवा इतर अशा त्या संदर्भातील गोष्टी. तर OCDचा प्रभाव कसा असतो. OCD असलेल्या व्यक्तींना हा सतत तणाव जाणवतो आणि त्यांचा वेळ आणि ऊर्जा या सगळ्या विचित्र सवयीमध्ये खर्च होऊन जाते. त्यांना मनाचं असा मोकळेपणा कधीच जाणवत नाही, कायम ते तणावाखाली असतात. आणि हा विकार सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींपासून होते, परंतु तो हळूहळू वाढू शकतो आणि उपचार न घेतल्यास मग तो एकदम तीव्र स्वरूप धारण करू शकतो. या OCDबद्दल संशोधन झालेलं आहे आणि अभ्यास काय सांगतो, तर या संशोधनातून असं दिसून आलं की OCDग्रस्त व्यक्तीच्या मेंदूत सेरोटोनिन या न्यूरोट्रान्समीटरची असंतुलित पातळी असते. जे अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनच्या संशोधनातनं असं दिसून आलं आहे की या सेरोटोनिन नावाच्या न्यूरोट्रान्समीटरची पातळी ही अनबॅलन्स्ड असते, इम्बॅलन्स झालेला असतो, असंतुलित असते. जेनेटिक कारणं, जनुकीय कारणं असतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याला OCD असेल तर पुढच्या पिढीत पण तो विकार विकसित होण्याची शक्यता जास्त असते. वाढत्या वयानुसार वाढणारा धोका म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये OCDची लक्षणं अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जर त्यांना निवृत्तीनंतर एकटेपणा जाणवत असेल किंवा काहीतरी दीर्घकालीन चिंता असेल. OCDचं स्वरूप हे साधारण 4 प्रकारांमध्ये विभागलं जातं. पहिलं आहे कंटॅमिनेशन OCD म्हणजे सतत संसर्गाची भीती आणि त्यामुळे केली जाणारी सतत स्वच्छता. चेकिंग OCD म्हणजे अनेकदा आपण गोष्टी तपासत राहतो, गॅस बंद केला आहे का, दार लॉक केलं आहे का, विजेची बटणं बंद केली आहेत का, फॅन बंद केला आहे का. होर्डिंग डिसऑर्डर म्हणजे निरुपयोगी वस्तू टाकून देण्यास नकार देणे, त्या गोळा करणे, त्या सतत त्याचा ढीग साचू देणे, वेळच्या वेळी त्याची विल्हेवाट लावण्यास नकार देणे. सिमेट्री अँड ऑर्डरलीनेस OCD म्हणजे वस्तू परिपूर्ण पद्धतीने न ठेवल्यास अस्वस्थता वाटणे.
म्हणजे बऱ्याच आपण मूव्हीज किंवा ह्याच्यातनंही पाहिलं आहे आणि बऱ्याच जणांना प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण अनुभव आला असेल की काही लोकांचं असं असतं की टिपायावर ठेवलेल्या गोष्टी थोड्या हल्ल्यात चुकून तरी त्या लगेच त्या जाऊन त्या व्यवस्थित नीट करणार. जोपर्यंत त्या नीट होत नाही तोपर्यंत त्या माणसाची चलबिचल चालू राहणार. तर याचा निष्कर्ष काय आहे तर OCD हा एक केवळ सवयींचा त्रास नसून तो मेंदूतील रासायनिक असंतुलन आणि मानसशास्त्रीय कारणांमुळे उद्भवणारा एक गंभीर विकार आहे आणि योग्य उपचार आणि समजूतदारपणा ठेवल्यास यावर नियंत्रण मिळवता येते. म्हणजे बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं की आपण ह्या ज्या गोष्टी करतोय ह्या मनोविकाराचा एक भाग आहे. त्याची मे बी ती प्राथमिक पातळी असेल, इनिशियल स्टेज असेल, परंतु तीच गोष्ट कंटिन्यू झाल्यास ती पुढे तीव्र स्वरूप धारण करू शकते. मानसिक आपण जनरली थोडक्यात ढोबळमानाने मांडायचं झालं तर मानसिकरित्या कमकुवतपणा जेव्हा आपल्याला वाटतो तेव्हा अशा गोष्टी बळावतात. तर OCDची कारणं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्याचा प्रभाव काय होतो ते बघू. OCD हा संमिश्र कारणांमुळे उद्भवणारा मानसिक विकार आहे. त्याच्या उत्पत्तीबाबत अजूनही संशोधन सुरू आहे, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या याची कारणं 4 प्रमुख गटांमध्ये विभागली जातात. पहिला आहे जैविक म्हणजे बायोलॉजिकल, दुसरं आहे अनुवंशिक जेनेटिक, पर्यावरणीय म्हणजे एन्व्हायरमेंटल आणि मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल. ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा विकार वेगळ्या प्रकारे दिसतो आणि त्याचा जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो. तर याबद्दल आपण सविस्तर बघूयात. जैविक जी कारणं आहेत, OCD हा मेंदूतील विशिष्ट भागामध्ये होणाऱ्या असंतुलनामुळे होतो. हे आपण आधी त्याचा उल्लेख केला. तर हे नेमकं काय आहे ते डिटेलमध्ये समजावून घेऊयात. सेरोटोनिनचं असंतुलन, सेरोटोनिन डिस्फंक्शन. सेरोटोनिन हा मेंदूतील एक महत्त्वाचा न्यूरोट्रान्समीटर आहे जो मेंदूच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत आणि भावनिक संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतो. संशोधन असं दाखवतं की OCD असलेल्या लोकांमध्ये सेरोटोनिनची कार्यप्रणालीच अकार्यक्षम असते. त्यामुळे विचार आणि कृतीवर नियंत्रण ठेवणं हे कठीण होतं. म्हणजे काही जी औषधं आहेत या OCDवरची ती सेरोटोनिनची पातळी वाढवून OCDची लक्षणं कमी करू शकतात. मेंदूतील विशिष्ट भागांचा सहभाग म्हणजे कॉर्टिको स्ट्रिएटो थॅलॅमो कॉर्टिकल म्हणजे CSTC सर्किट हा मेंदूतील एक महत्त्वाचा भाग आहे. यातल्या जडजड गोष्टी तुम्ही सोडून द्या, एक जनरल तुम्ही आयडिया घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण केला आहे की OCD म्हणजे काय. याच्यात काही गोष्टी टेक्निकल किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजी येईल, परंतु मेन त्या विषयाचा गाभा समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी आपण सांगणार आहोत. तर हे जे CSTC सर्किट हा मेंदूतील एक महत्त्वाचा भाग आहे जो विचार आणि कृतींवर नियंत्रण ठेवतो आणि OCD असलेल्या ज्येष्ठांमध्ये या भागात जास्त ॲक्टिव्हिटी आढळून आलेली आहे. त्यामुळे त्यांना विचार आणि वर्तन याच्यावर नियंत्रण ठेवणं हे कठीण होत जातं. जेनेटिक किंवा अनुवांशिक कारणं काय आहेत. OCD हा अनुवांशिकतेशी संबंधित असतो. कुटुंबातील एखाद्याला OCD असेल तर पुढच्या पिढीमध्ये तो विकसित होण्याची शक्यता ही 25 ते 50% असते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबात जर OCD असलेल्या व्यक्ती असतील तर वृद्धापकाळात OCDची लक्षणं ही जास्त दिसण्याची शक्यता असते. एन्व्हायरमेंटल किंवा पर्यावरणीय कारणं पण असतात. म्हणजे सामाजिक परिस्थिती असेल किंवा जी काय आजूबाजूची परिस्थिती असेल, फॅमिलीमधली परिस्थिती असेल, यामुळे पण OCD ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढू शकतो. काही मानसिक आघात झालेला असेल लहानपणी किंवा तुम्ही अडल्ट असताना प्रौढावस्थेत झालेला मोठा मानसिक आघात, जसं की जवळच्या व्यक्तीचं निधन, आर्थिक संकट, गंभीर आजार, हे वृद्धांमध्ये OCD निर्माण करू शकतं. आणि संशोधन असं दाखवतं की ज्यांना PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असतो त्यांच्यात OCD विकसित होण्याची शक्यता जास्त असते. एकटेपणा, लोनलीनेस आणि सोशल आयसोलेशन म्हणजे अलग थलग पडणं म्हणतो जे आपण माणसाचं, वृद्धापकाळात काही लोकांना सतत एकटेपणा जाणवतो. कुटुंबातील लोक व्यस्त असतात किंवा मित्र कमी होतात आणि सामाजिक सहभागही कमी झाल्याने OCDच्या विचारांचं ओझं वाढतं. त्यामुळे लहान सहान गोष्टींबाबत जास्त चिंता वाटणं आणि वारंवार त्या गोष्टी तपासण्याची गरज वाटू लागते.
दीर्घकालीन शारीरिक आजार, क्रॉनिक इलनेसेस असतील, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा स्ट्रोक, पक्षाघात यासारख्या दीर्घकालीन आजारांमुळे देखील तणाव वाढतो आणि मेंदूतील न्यूरोकेमिकल संतुलन बिघडतं. याचा परिणाम म्हणून OCDची लक्षणं ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसू शकतात. संशोधनाअंती हे सगळे निष्कर्ष निघालेले आहेत. परिपूर्णता आणि अतिशुद्धता, मानसिक कारणं आपण जर तपासली तर परिपूर्णता आणि अतिशुद्धता आपल्याकडे हा प्रकार जास्त बघायला मिळतो. काही ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतेची अत्यधिक आवड असते आणि हे OCDच्या अतिस्वच्छतेच्या स्वरूपात विकसित होऊ शकतं. म्हणजे कोणती गोष्ट आपण म्हणतो नाही का, मर्यादेच्या बाहेर गेली तर मग ते सगळंच संतुलन बिघडतं. तर आपण अतिस्वच्छतेच्या मागे लागलो आणि त्यामुळं तुम्हाला मानसिक अस्वस्थता यायला लागली तर तुम्ही समजून जा की तुम्ही OCDच्या पहिल्या स्टेजपर्यंत पोचलेले आहात आणि वेळेतच त्यावरती उपाय करून घेणं गरजेचं आहे. सगळेच उपाय हे काही गोळ्या औषधांचे नाही आहेत. आपण मानसिकरित्या सशक्त असणं, व्यायाम करणं रोजचा, मग आपली मनोस्थिती चांगली ठेवणं, हॅप्पी राहणं, या पण साध्या साध्या उपायांनी OCDवरती मात करता येते. मनाचा थोडा निग्रह दाखवण्याची गरज असते. आपल्या मनात ज्या भीती आहेत त्या अनाठायी आहेत, त्याचं काही लॉजिकल त्याला बेस नाही आहे, हे जर आपण आपल्या मनाला पटवून देऊ शकलो तर हे OCDची समस्या तिचा पूर्णपणे नायनाट पण होऊ शकतो. तर आपण बोलत होतो परिपूर्णता आणि अतिशुद्धता, म्हणजे परफेक्शनिझम आणि हायपर क्लीनलीनेस. काही ज्येष्ठ नागरिक म्हणजे वृद्ध स्त्रियांमध्ये अति हात धुण्याची सवय मोठ्या प्रमाणात दिसते आणि विशेषतः कोरोनानंतर बऱ्याच जणांना हे समस्या जाणवते की कोरोनाच्या वेळी तर ते योग्य होतं आपण सारखा हात धुणं, परंतु त्यानंतरही आपण ती सवय भीतीपायी कंटिन्यू केली आणि तो हात धुतला गेला नाही तर मग आपण मानसिकरित्या अस्वस्थ होतो. भविष्यातील भीती किंवा चिंता, फिअर ऑफ अनसर्टन्टी, ही म्हणजे आहे माणसाच्या जन्माला ही भीती चिंता ठरलेलीच आहे, परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूची, आजारपणाची किंवा एकटे पडण्याची भीती जास्त वाटू शकते आणि ही चिंता मग OCDच्या म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरच्या स्वरूपात दिसू शकते. जसं की मग वारंवार तपासण्या करणं, वस्तूंची अचूक व्यवस्था ठेवणं, म्हणजे समजा त्या सिक्वेन्समध्ये नसतील वस्तू, त्या ठराविक पद्धतीने ठेवलेल्या नसतील तर मग माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडेल, वाईट बातमी येईल, असे इतर काही आपण मनोव्यापार आपला चालू असतो का. आपण कल्पनाशक्ती तिला चावी दिली की ती अजून भन्नाट सुटते, तर किंवा घराच्या सुरक्षेची चिंता करणं, अशा बऱ्याच गोष्टींच्या चिंता, भीती यामुळं पण OCDची काय म्हणता येईल वाढ होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये OCDचा प्रभाव म्हणजे OCDचा इम्पॅक्ट इन एल्डरली पीपल, तर मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होतो. म्हणजे सतत चिंता आणि तणावामुळं त्या वृद्ध व्यक्तीची मानसिक शांतताच ढासळून जाते. कायम तेच विचार मनात येत राहतात. झोपेच्या तक्रारी वाढतात, परिणामी थकवा आणि चिडचिड होऊ शकते आणि म्हणजे आत्महत्येचा धोका पण वृद्ध OCD रुग्णांमध्ये इतरांच्या तुलनेत हा 25% जास्त असतो. शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात, म्हणजे वारंवार हात धुण्यामुळं त्वचेच्या समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ कोरडी त्वचा, चिरा पडणं. झोपेच्या तक्रारीमुळं हृदयविकार आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढतो. सतत स्वच्छता ठेवण्याच्या विचारात राहिल्यामुळं अपुरी झोप आणि थकवा जाणवतो. सामाजिक जीवनावर याचा परिणाम होतो. OCDग्रस्त ज्येष्ठ नागरिक इतर लोकांशी कमी बोलतात आणि स्वतःलाच म्हणजे घरात बंद करून ठेवतात. सामाजिक कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमांना जाण्यास टाळाटाळ करू लागतात. परिवारानं लक्ष न दिल्यास त्यांचा एकटेपणा वाढतो, ज्यामुळे इतर मानसिक विकारही विकसित होऊ शकतात. ज्येष्ठांमध्ये OCD विकसित होण्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी त्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येऊ शकतं. कुटुंबाचा आधार, योग्य उपचार आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल हे घडू शकतात नक्कीच. OCDची लक्षणं ज्येष्ठ नागरिकांमध्ये कशी दिसतात तर हे आपण जरा थोडं डिटेलमध्ये बघूयात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये OCDची लक्षणं ही तरुणांपेक्षा वेगळी दिसू शकतात, कारण वय परत्वे त्यांचा दृष्टिकोन, विचारसरणी आणि शारीरिक स्थितीत हा बदल होतो. अनेक वेळा ही लक्षणं वृद्धापकाळाशी संबंधित नैसर्गिक सवयींसारखी वाटू शकतात. त्यामुळे OCD आणि साध्या सवयी यामध्ये फरक ओळखणं कठीण होतं. आपण पुढे जे पाहणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला ते अजून व्यवस्थित ठळकपणे अधोरेखित होईल.
स्वच्छतेबद्दल अतिशय अतिरेक, आपण आधी पण स्पर्श केलेला आहे या मुद्द्याला. वृद्धामध्ये सतत स्वच्छतेची तगमग ही OCDचं एक प्रमुख लक्षण असतं. यात खालील गोष्टी म्हणजे पुढील गोष्टी आपण पाहू शकतो. वारंवार हात धुणे, अगदी काही सेकंदाआडही, मुळात ज्यांना वाटतं की जंतूंमुळं काहीतरी मोठा आजार होईल. कपडे, भांडी आणि घरातील वस्तू ह्या वारंवार धुण्याची गरज वाटते. घरात कोणी बाहेरून आल्यास लगेच संपूर्ण जागा जंतुनाशकाने पुसण्याची सवय. कोणत्याही गोष्टीला स्पर्श करताना टाळण्याचा अट्टहास, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी रेलिंग किंवा खुर्च्या स्पर्श न करणे. तर हे अतिरेक जो आहे स्वच्छतेचा, तो पण OCDच्या लक्षणांमध्ये येतो. वारंवार तपासणी करणे, कंपल्सिव्ह चेकिंग. या प्रकारच्या OCDमध्ये व्यक्ती एखादी गोष्ट वारंवार तपासल्याशिवाय स्वस्थच बसू शकत नाही. उदाहरणार्थ, दार लॉक आहे का, 4 वेळा 5 वेळा ते कुलूप उघडून खात्री करतील की नाही कुलूप लागलं आहे का. आणि एवढ्या वेळा खात्री करूनही नंतर बाहेर गेल्यानंतर परत त्यांच्या डोक्यात तेच विचार असतात की जर ते उघडं राहिलं असेल तर काय होईल. गॅस, विजेचा स्विच, पाण्याचा नळ बंद केला आहे का याची पुन्हा पुन्हा तपासणी करणं. औषधं घेतली की नाही हे सतत तपासणं. म्हणजे स्वतःवरतीच अविश्वास दाखवणं, म्हणजे हे मानसिक कमकुवतपणा असल्याचं लक्षण आहे आणि ते सुधारण्याचा उपाय पण आपण पुढे बघणार आहोत. जुनी कपडे असतात, कागदपत्र असतात, त्या अनावश्यक गोष्टी असतात, त्या साठवून ठेवण्याची सवय ही पण एक OCDचं लक्षण आहे, ज्याला होर्डिंग डिसऑर्डर म्हणतात. जुन्या कागदपत्रांचे ढीग करून ठेवले, टाकून द्यायच्या वस्तू वर्षानुवर्ष तशाच ठेवलेल्या आहेत. नवीन वस्तू जरी घेतल्या तरी जुन्या वस्तू वापरण्यावर आग्रह धरला जातोय. घरात जागा कमी पडली तरी पण वस्त्र, जुनी वर्तमानपत्र, गरज नसलेली कागदपत्र, भांडी, प्लास्टिकच्या पिशव्या आणि काय सगळं साठवून ठेवलेलं असतं. परिपूर्णतेची गरज, नीड फॉर ऑर्डर अँड सिमेट्री. वस्तू ठराविक ठिकाणी नसेल तर अस्वस्थ वाटणं, गोष्टी विशिष्ट क्रमातच ठेवल्या पाहिजेत अन्यथा बेचैनी वाटणं. जेवणाच्या वेळी विशिष्ट पद्धतीने ताट लावलं गेलं पाहिजे अन्यथा लोकांना त्रास होतो. हे पण त्या OCDचं लक्षण आहे. लक्षात घ्या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु त्या पुढच्या येणाऱ्या भविष्यातील एखाद्या मनोविकाराचं ते लक्षण असू शकतं. हे परत परत का सांगतोय तर ते सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात फिट बसल्या पाहिजेत की म्हणजे आपण असं जर करत असो आणि त्याची जर सुरुवात होत असेल तर वेळेस त्या गोष्टी आपल्याला थांबवता येतील. नकारात्मक विचार आणि सतत चिंता, इंट्रुझिव्ह थॉट्स अँड अँझायटी. सतत भीती वाटणं की घरातील लोकांना काहीतरी अपाय होईल, जवळच्या लोकांविषयी काहीतरी वाईट बातमी येईल, एखादी गोष्ट वेळेवर झाली नाही तर काहीतरी वाईट होईल अशी भीती वाटणं. स्वतःच्या आरोग्याविषयी अनावश्यक काळजी घेणं, जसं की किरकोळ दुखापतही मोठ्या आजाराचं लक्षण आहे असं वाटणं. हे होतं की नाही सांगा, कमेंट करून नक्की सांगा की असं कुणाकुणाला वाटतं. अंधश्रद्धा आणि धार्मिक अतिरेक. आता एखादी प्रार्थना ठराविक वेळानं केल्यास काहीतरी वाईट होईल अशी भीती. एखाद्या वेळी आपली प्रार्थनेची वेळ टळून गेली, प्रार्थना झाली नाही, आपण घराबाहेर होतो आणि ती पूजा अर्चा झाली नाही किंवा जी काही धार्मिक कृती आपण रोजची करतो ती झाली नाही तर काहीतरी वाईट होईल, वाईट बातमी येईल अशी भीती वाटणं. ती भीती मनात घर करून राहणं, त्यामुळे तुमचं रोजचा व्यवहार आहे त्याच्यात अडचण निर्माण होणं. धार्मिक विधी नित्यनेमाने आणि अचूक पद्धतीने करायची गरज वाटणं. म्हणजे डिसिप्लिन आणि अतिरेक यातलं एक जी पुसटशी सीमारेषा असते ती ओळखणं गरजेचं आहे. शिस्त असणं कधी गरजेचं आहे, पण तिचा अतिरेक पण नको. कोणत्या तरी कर्मामुळे दुष्परिणाम होणार याची भीती सतत वाटणं. तर हे अंधश्रद्धा आणि धार्मिक अतिरेकाचा जो संदर्भ आहे OCD संदर्भातला. सामाजिक अलगाव, सोशल आयसोलेशन ड्यू टू OCD. OCDच्या लक्षणांमुळं ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब मित्रांपासून दूर राहू लागतात, कारण त्यांना असं वाटतं की तिथे गेलं की मग काहीतरी बिघडणार, आपलं तर OCDचा उफाळून येणार आणि मग नंतर आपल्याला दिवसभर त्याचा त्रास होणार. त्यापेक्षा आपण तिथे जायलाच नको. म्हणजे OCDचं जिथे प्रादुर्भाव होऊ शकतो अशा ठिकाणी जायलाच नको म्हणून लोक दूर राहू लागतात, एकटे राहू लागतात. स्वच्छतेच्या भीतीमुळं लोकांना घरी येण्यास मनाई करू लागतात लोक. लक्षात घ्या, होतं आहे असं. म्हणजे करोनाच्या काळात ते जस्टिफायबल होतं, म्हणजे लॉजिकल होतं, परंतु त्यानंतर तसे काही संसर्गाची शक्यता नसताना अनाठाई अशी भीती पाळणं हे चुकीचं आहे. लोकांशी संवाद टाळणं, कारण त्यांना वाटतं की इतर लोक त्यांचा विचित्रपणा समजून घेणार नाहीत. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये OCDची ही लक्षणं अनेक प्रकारांनी दिसू शकतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतो. जर कुटुंबीय आणि मित्रांनी ही लक्षणं ओळखली आणि योग्य उपचार घेतले तर हा OCDचा विकार हा वेळेत नियंत्रित केला जाऊ शकतो. OCDचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत तर
OCD हा मानसिक विकार केवळ मानसिक तणाव वाढवणारा नसतो, तर तो शरीरावरही इनडायरेक्टली त्याचा गंभीर परिणाम करू शकतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये OCDची लक्षणं ही दीर्घकाळ टिकू शकतात आणि जर योग्य वेळेत योग्य उपचार मिळाले नाही तर त्याचा दैनंदिन जीवनावर, आरोग्यावर आणि रिलेशनशिपवर, नातेसंबंधावर मोठा परिणाम होतो. त्याचे पुढीलप्रमाणे जे काय आहेत ते दुष्परिणाम आहेत. पहिला आहे मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम होतो. OCD असलेल्या वृद्धांना सतत चिंता, अस्वस्थता आणि नैराश्य जाणवू शकतं. त्यांच्या विचारांमधून सुटका होण्याचा मार्ग न सापडल्यामुळे त्यांची मनस्थिती ही अजून बिघडू शकते. महत्त्वाचा परिणाम आहे की चिंता आणि तणाव. सतत विचार आणि भीतीमुळं वृद्धांचं मन हे शांत राहू शकत नाही, त्यामुळे त्यांना अँझायटी डिसऑर्डर सारखा विकार होऊ शकतो. नैराश्य किंवा डिप्रेशन आपण ज्याला म्हणतो. OCDग्रस्त ज्येष्ठ नागरिक अनेकदा स्वतःला वेगळं ठेवतात आणि त्यांना निराशा जाणवते. त्यामुळे दीर्घकाळ OCDग्रस्त असलेल्या लोकांचा मध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं. स्वतःबद्दल नकारात्मक भावना, मी चुकीचा आहे, माझे विचार चुकीचे आहेत, अशा भावनांमुळं मग आत्मविश्वास पण कमी होतो. शारीरिक आरोग्यावरती परिणाम होतो. OCD हा केवळ मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यावर परिणाम करतो. वारंवार केलेल्या कृती आणि विचार यामुळे शरीरावर अनावश्यक ताण येतो. त्यामुळे झोपेची समस्या चालू होते, इन्सोम्निया ज्याला आपण म्हणतो. वारंवार विचार आणि चिंता यामुळे झोप पूर्ण होत नाही. परिणामी स्मरणशक्ती कमी होते आणि मेंदूची कार्यक्षमता घटते. हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आपण रोगांना मग आमंत्रण देतो अशा सततच्या तणावामुळे. आणि मग रक्तदाब वाढू लागतो, हृदयविकाराचे धोका निर्माण होतो. म्हणजे ती सायकल जी असते, विशियस सायकल असते, ती मग तयार होते आणि त्याला काय बेस काहीच नाही आहे, तुमची भीती फक्त. त्वचेचे आणि सांध्यांचे विकार होतात. वारंवार हात धुण्याची सवय असल्याने त्वचा सुकू लागते, इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. OCDमुळं काही ज्येष्ठ नागरिक वारंवार शरीराचा काही भाग खाजवणे, केस उपटणे किंवा त्वचेवर जखमा करणे यासारखे वर्तन करू शकतात. म्हणजे हे फारच काय म्हणतात एक्स्ट्रीम केसमध्ये होऊ शकतं, परंतु आपल्या माहितीसाठी इथे सांगतोय. ईटिंग डिसऑर्डर चालू होऊ शकतात. OCD असलेल्या काही ज्येष्ठांना विशिष्ट अन्न खाण्याची भीती वाटू शकते, ज्यामुळे पौष्टिक अन्न कमी खाल्लं जातं आणि ज्यामुळे कुपोषणाची शक्यता निर्माण होते. दैनंदिन जीवनातले अडथळे आणि तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. म्हणजे OCDमुळे ज्येष्ठ नागरिकांचं दैनंदिन कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होतं आणि काही वेळा ते स्वतःच्या मूलभूत गरजांकडे पण दुर्लक्ष करू शकतात. महत्त्वाचा परिणाम म्हणजे वेळेचा अपव्यय. OCDग्रस्त वृद्ध साध्या कामामध्येही जास्त वेळ घालवतात, जसे की दार लॉक करणं. किती 5 सेकंदाची कृती आहे, पण ते जर 4 वेळा चेक केलं, परत पुढे जाऊन मागे येऊन चेक केलं तर ते अर्धा तास त्यांचा निघून जातो त्याच्यात. हात धुणे, सतत हात धुणे, गोष्टी एका ठराविक क्रमाने ठेवणे, स्वतःची काळजी न घेणे हा एक परिणाम आहे. वारंवार भीती, चिंता यामुळे ते स्वतःच्या शरीराची आणि घराची स्वच्छता नीट ठेवू शकत नाहीत. औषधे वेळेवर न घेणे. काही वृद्धांना औषध घेताना OCD संबंधी विचार येतात, जसं की हे औषध माझ्यासाठी सुरक्षित आहे का. यामुळे त्यांचे औषधोपचार हे बाधित होऊ शकतात. सामाजिक नातेसंबंधावर परिणाम होतो. OCD असलेल्या वृद्धांच्या सामाजिक वर्तणुकीवरही परिणाम होतो. त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र यांच्याशी संबंध हे ताणले जातात. याचा महत्त्वाचा परिणाम असा होतो की ते मग एकटे पडू लागतात. एकटेपणा आणि सोशल आयसोलेशन, सामाजिकरित्या ते असे बाजूला पडतात आणि या कायम अशा दूर राहू लागल्यामुळे त्यांना असं वाटतं, सतत वाटतं की इतर लोक त्यांच्या सवयीवर टीका करतील, त्यांना समजून घेणार नाही, त्यांची चेष्टा होईल. कुटुंबात तणाव वाढू शकतो. कुटुंबातल्या म्हणजे OCDग्रस्त वृद्धांच्या सततच्या सवयीमुळं कुटुंबीय वैतागतात. वारंवार चौकशी, नकारात्मक विचार आणि भीतीमुळं घरातलं वातावरण देखील तणावग्रस्त होतं. मैत्री आणि सहजीवनावर परिणाम होतो. OCD असलेल्या वृद्धांना नवीन मित्र जोडणं कठीण होतं. त्यांच्या विचारसरणीमुळं इतर लोक त्यांना कदाचित टाळू लागतात. आर्थिक समस्या यातनं तयार होतात. OCD वृद्धांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करू शकतो. म्हणजे औषधं, थेरपी, डॉक्टरांच्या भेटीसाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. OCDतनं जर आपल्याला त्याचा उपाय करायचा असेल तर. काही OCDग्रस्त वृद्ध अनावश्यक गोष्टींवरती पैसे खर्च करतात, जसे की स्वच्छतेसाठी नवनवीन उत्पादनं विकत घेणे. तर OCD हा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठा मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा धोका आहे. जर वेळेवर उपचार आणि आधार मिळाला नाही तर त्याचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होऊ शकतो. त्यामुळे कुटुंब, समाज आणि आरोग्यसेवा पुरवणारे यांनी मिळून वेळेत योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता OCDसाठी काय उपचार आणि उपाय आहेत?
तर OCD हा लांब काळ टिकणारा एक मानसिक विकार असला तरी योग्य उपचार आणि उपाय यामुळे त्यावर नियंत्रण ठेवता येतं आणि उपचार पद्धती या 3 मुख्य गटात विभागलेल्या जातात. पहिला आहे मनोवैज्ञानिक उपचार म्हणजे सायकोथेरपी. सायकोथेरपी म्हणजे आपण मग सायकियाट्रिस्टकडे जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते उपाय अवलंबतो, ज्याला CBT म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा ERP एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन असं जे म्हणतो. याच्या CBTमध्ये म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्ये मानसिक विकारावरती प्रभावी ठरणारी ही उपचार पद्धती आहे. यात जी व्यक्ती आहे, जो OCD-ग्रस्त व्यक्ती आहे, त्याचा विचार आणि वर्तन यामध्ये सकारात्मक बदल करण्यास मदत केली जाते. एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन ERP ही पण एक CBTच्या अंतर्गत येणारी विशेष पद्धत आहे. यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्या भीतीला हळूहळू सामोरं जायला शिकवलं जातं आणि त्याच्या ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह प्रतिसादांवर हे नियंत्रण ठेवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या वृद्ध व्यक्तीला सतत हात धुण्याची गरज वाटत असेल तर ERPमध्ये त्याला हात धुण्याची वेळ कमी करण्याचा सराव दिला जातो. मेडिकेशन्स आहेत. मेडिकेशन्सबद्दल आपण थोडक्यात आपण बघूयात. मेडिकेशन्स आपण जेव्हा सायकियाट्रिस्टकडे जाऊ किंवा जो अधिकृत त्यातला तज्ज्ञ माणूस आहे तो त्या मेडिकेशनबद्दल व्यवस्थित आपल्याला सांगू शकतो आणि OCDवरती त्यातनं उपचार घेतला जाऊ शकतो. आपण आता महत्त्वाचं पाहूयात नैसर्गिक उपाय आणि जीवनशैलीतले बदल. यातनं आपण OCDवरती कंट्रोल कसा करू शकतो. म्हणजे फार कमी लोकांना ते तीव्र स्वरूपाचं लक्षण ते धारण होतं OCDचं. बऱ्याच जणांना मोस्ट ऑफ द टाईम हे सुरुवातीचंच असतं आणि फर्स्ट फेज आपण जे म्हणतो आपण त्याला प्राथमिक पातळीवरतीच OCDची लक्षणं असतात. फक्त या व्हिडिओतनं तुम्हाला एक लक्षात येईल की आपण OCDच्या त्या मार्गावर आहोत. कारण असेल तर मग पटकन हे जे नैसर्गिक उपाय आहेत किंवा जीवनशैलीतले बदल करून विचार करण्याच्या पद्धतीत बदल करून मानसिक थोडा कणखरपणा दाखवून वेळेतच आपण त्या OCDला अटकाव करू शकतो. तर औषधोपचारासोबतच हे जे काही नैसर्गिक उपाय आहेत किंवा लाईफस्टाईलमधले जीवनशैलीतले बदल आहेत ते OCD कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. पहिलं जे आहे जे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, जे आपण आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं आहे, ध्यान असेल, योग साधना असेल, माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन हे करून आपण OCDवरती नियंत्रण मिळवू शकतो. माइंडफुलनेस बेस्ड कॉग्निटिव्ह थेरपी MBCT ही OCD असणाऱ्या लोकांना त्यांच्या विचारावर चांगलं नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. योगा आणि प्राणायाम केल्याने तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते, मानसिक स्थैर्य मिळते, मनाची ताकद वाढते. बॅलन्स डाएट संतुलित आहार करणं, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स असलेले मॅग्नेशियम रिच फूड, पालक, शेंगदाणे, केळी. ओमेगा-3 फॅटी ॲसिड कशात असतात तर समजा अळशी असेल, साल्मन मासा असेल, बदाम असेल, ट्रिप्टोफॅन, दही, दूध, केळी. सेरोटोनिन निर्मितीस मदत करणारे घटक आपल्या डायटिशियनला नक्की विचारा की मी कोणकोणत्या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करू शकतो. पुरेशी झोप, ॲडिक्वेट स्लीप. झोपेच्या कमतरतेमुळे पण OCDच्या लक्षणांमध्ये वाढ होऊ शकते, चिडचिडेपणा येऊ शकतो. त्यामुळे झोपेची सायकल कंटिन्यू सातत्य ठेवणं त्याच्यात हे गरजेचं आहे. रेग्युलर एक्झरसाइज लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटायला लागलं असे काहीतरी विचित्र विचार येतात, सरळ चालायला जायचं. 15-20 मिनटं 30 मिनटं तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार चालून येणं गरजेचं आहे. सकाळी संध्याकाळी नियमित व्यायाम केल्याने एक माणूस त्या वातावरणातून बाहेर येण्यास त्याला मदत होऊ शकते. फ्रेश हवा त्याने घेतल्याने त्याची मनोस्थिती सुधारू शकते. तर रेग्युलर एक्झरसाइज केल्याने, नियमित व्यायाम केल्याने मेंदूतील डोपामाइन, सेरोटोनिनचं स्रवण वाढतं आणि जे OCD नियंत्रित करण्यास नक्कीच मदत करू शकतं. ॲरोबिक एक्झरसाइज जसं की चालणं, पोहणं, सायकलिंग जे तुम्ही करू शकता तुमचं शारीरिक क्षमतेनुसार, ते एक्झरसाइज तुम्ही केल्याने ते फायदेशीर ठरू शकतात. काउन्सिलिंग आणि फॅमिली सपोर्ट म्हणजे OCD असलेल्या वृद्धांना कुटुंबाचा आणि मित्रपरिवाराचा आधार मिळाल्यास त्यांना उपचार प्रभावीपणे घेणं सोपं जातं. कुटुंबातील सदस्यांनी पण लक्षात ठेवायचं की याच्यावर टीका न करता सहानुभूतीनं वागणं गरजेचं आहे. समूह चर्चा म्हणजे सपोर्ट ग्रुप्स आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी नियमित संपर्क ठेवल्याने
ज्येष्ठ नागरिकांना याविषयी आधार मिळतो. न्यूरोमॉड्युलेशन ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे ही OCD मधली. ज्यांचं तीव्र स्वरूपाचा OCD आहे त्यांच्यासाठी मग ते न्यूरोमॉड्युलेशन नावाचं हायर लेवलची ॲडव्हान्स ट्रीटमेंट दिली जाते. कुटुंब आणि समाजाची भूमिका. तर OCD असलेल्या वृद्ध व्यक्तींसाठी कुटुंब आणि समाजाचा पाठिंबा हा उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर घरातील सदस्य, मित्र, समाजातील इतर घटक योग्य प्रकारे सहकार्य करत असतील तर OCD असलेल्या व्यक्तीला ही मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते आणि त्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. पहिलं म्हणजे सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणं. म्हणजे OCD असलेल्या व्यक्तींच्या सवयी कधी कधी विचित्र वाटू शकतात, परंतु त्याच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात. म्हणून त्याच्यावर टीका किंवा टोमणं मारण्याऐवजी त्याच्या मानसिक स्थितीची जाणीव ठेवून संवाद साधावा. हे तुझ्या मनाचं खेळ आहे, हे नाटक आहे, हे वयाच्या मानाने लहान असल्यासारखं वागणं आहेत, असे शब्द, बोचणारे शब्द टाळावेत. त्यांच्या त्रासदायक विचारांबद्दल म्हणजे जे काही ऑब्सेशन्स आपण म्हणतो किंवा त्यांनी वारंवार केलेल्या कृतीबद्दल, कंपल्शन्सबद्दल त्यांना कमी लेखू नये. समजा एखादी ज्येष्ठ महिला असेल जी प्रत्येक पायरी चढण्यापूर्वी 3दा हात झटकते, तर तिला थेट अडवण्याऐवजी तिला हळूहळू समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. OCD-ग्रस्त लोकांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणं हे पण गरजेचं आहे. म्हणजे OCD हा अनेकदा नाकारला जाणारा विकार आहे. म्हणजे तो विकार आहे असंच धरलं जात नाही. ती त्या माणसाची काहीतरी विचित्र सवय आहे असं धरली जाते, पण त्याची मुळं ही तुमच्या मानसिक ह्याच्यामध्ये दडलेली आहेत. त्यामुळे अनेक वृद्धांना वाटतं की हा एक स्वभाव दोष आहे, मानसिक आजार नाही. त्यामुळे घरातील सदस्यांना त्यांना थेरपी किंवा डॉक्टरकडे जाण्यास प्रोत्साहित करावे. म्हणजे जर ती लक्षणं तीव्र होत जात असतील तर. सुरुवातीची असेल तर आपणच स्वतःची मानसिक ताकद वाढवून, व्यायाम करून, जे नैसर्गिक उपाय ते सांगून ते कमी करावं. स्वतःला जर ते समजून घेऊन जाणीवपूर्वक ते केलं, त्याला लॉजिकल बेस दिला, म्हणजे आपण कसं ते लॉजिकली चुकीचं आहे सगळ्या गोष्टी करणं ज्याचा काही संबंध नाही आहे इतर गोष्टींशी, आपण जो विनाकारण जोडतो आहे, ही लिंक जर तोडली तर आपण त्यातनं झटकन बाहेर येऊ शकतो. OCDवर औषधोपचार आणि थेरपी प्रभावी ठरतात हे त्यांच्या लक्षात आणून द्यावं. त्यांच्याशी संवाद साधताना डॉक्टरकडे जायचं आहे कारण तुला त्रास होतोय असं सांगण्याऐवजी आपण एक नवीन उपचार ट्राय करून बघूया असं सांगावं. त्यांच्या भीतीला आधार द्यायचा की ती कमी करायची. म्हणजे OCD असलेल्या व्यक्तींच्या भीतीला आधार देणं किंवा ती नाकारणं यामध्ये संतुलन साधणं महत्त्वाचं असतं. चुकीची मदत कशी होते, जर एखाद्या वृद्ध व्यक्ती वारंवार विचारत असेल दार लॉक आहे का आणि आपण प्रत्येक वेळी हो आहे असं सांगत राहिलो तर त्यांच्या OCDला बळ मिळेल. योग्य मदत काय आहे, त्याऐवजी त्यांना सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्ग सुचवू शकतो आपण. कारण एकदा लॉक केल्यावर त्यांना स्मरणपत्र ठेवायला सांगणं किंवा ठराविक वेळेनंतर स्वतःला आठवण करून देणं. म्हणजे चुकीची मदतीचं उदाहरण, हो मी दार 10 वेळा तपासले, लॉक आहे. योग्य मदत काय, तू दार लॉक केले ना, मग आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. OCDच्या सवयींना पूर्णतः रोखू नका, पण त्यांच्यावर मर्यादा आणा. कारण कुटुंबानं वृद्धांच्या OCD सवयींना एकदम थांबवण्याचा प्रयत्न करू नये. जर त्यांना सतत हात धुण्याची गरज वाटत असेल तर ते थांबवण्याऐवजी ठराविक वेळेनंतर स्वच्छता करायला उद्युक्त करावं. म्हणजे त्याचं प्रमाण कमी करत न्यायचं. त्यांना त्यांच्या कृतीवर स्वतः नियंत्रण मिळवण्यासाठी संधी द्यावी. म्हणजे दुसऱ्याने इम्पोज्ड, जबरदस्तीने करायला लावलं तर ते बळावू शकतं. त्यांना समजावून सांगून, त्यातला फोलपणा समजावून सांगून मग ते कमी करत न्यावं. जर एखादी वृद्ध व्यक्ती एका रात्री 10 वेळा कडी बंद आहे का नाही हे तपासत असेल तर त्याला सांगावे, आपण हे एकदाच व्यवस्थित बघूया आणि मग आपण आराम करूया. कुटुंबाने स्वतःही मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. OCD असलेल्या वृद्धांची काळजी घेताना कुटुंबातील सदस्यांना स्वतःही मानसिक थकवा येऊ शकतो. म्हणूनच अशा मनोवैज्ञानिक सल्लागार किंवा सपोर्ट ग्रुपचा आधार घ्यावा. OCD सपोर्ट ग्रुप्स किंवा ऑनलाईन काउन्सिलिंग याचाही उपयोग होऊ शकतो या संदर्भात. समाजाने सुद्धा मानसिक आरोग्यावर अधिक चर्चा करावी. म्हणजे OCD सारख्या मानसिक विकारांवर समाजात जो स्टिग्मा किंवा कलंक आहे तो कमी करावा. वृद्धांना वेडेपणाची लक्षणं असा शिक्का न लावता त्यांना योग्य मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. वृद्धांसाठी मेंटल हेल्थ अवेअरनेस प्रोग्रॅम्स घेतले जावेत जिथे OCD आणि इतर मानसिक विकारांबद्दल जागरूकता वाढेल. एखाद्या तुमच्या एरियातल्या सायकियाट्रिस्टला किंवा सायकॉलॉजीचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींना बोलवून, अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींना बोलवून त्याविषयी कार्यशाळा किंवा असे सेमिनार्स आयोजित करावेत जिथे तुमच्या शंका तुम्ही थेट विचारू शकता आणि त्याच्यावरचे उपाय तुम्ही तिथे जाणून घेऊ शकता.
म्हणजेच आपण जे ज्येष्ठ नागरिक संघटना असतील किंवा वेलफेअर असोसिएशन असतील सोसायटीच्या, तर इथे मानसिक आरोग्य कार्यशाळा ह्या नियमितपणे आयोजित केल्या पाहिजेत, निदान वर्षातनं 2 वेळा तरी. म्हणजे प्रत्येक माणूसाचा प्रवास हा चालू आहे ना, म्हणजे तो यावर्षी 60चा होता, पुढच्या वर्षी तो 61, 62, 63. हे वय जसं जसं वाढत जाईल तसं तसं ही जे मानसिकरित्या आपण आपल्यावरती अटॅक करून घेतो, म्हणजे गरज नसलेल्या गोष्टी लादून घ्यायचा प्रयत्न होतो. तर ते त्यावेळी निरसन झालं एखादी गोष्टीचं, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो आणि सोल्युशन मिळालं किंवा त्याची कारणमीमांसा झाली, तुम्ही त्यातनं बाहेर येऊ शकता. ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा, ध्यान आणि गप्पांच्या गटांचं आयोजन करणं, असे साधे साधे उपाय याच्यावरती करू शकतात. तर OCD हा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी मानसिक नाही तर सामाजिक आणि कुटुंबियावर देखील परिणाम करणारा विकार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनी सहानुभूती, समजूतदारपणा आणि योग्य संवाद यावर भर दिला पाहिजे. OCD-ग्रस्त वृद्ध व्यक्तींना उपचार घ्यायला प्रेरित करावं. समाजानं या मानसिक विकाराची जाणीव ठेवून त्यावर म्हणजे कलंक असं न समजता मदतीचा हात पुढे करावा. मानसिक आरोग्य हा केवळ वैयक्तिक मुद्दा नाही आहे, तर तो कुटुंब आणि समाजाचा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. त्यामुळे OCD ही समस्या सुरुवातीच्या स्टेजला असेल तर ती काही एवढी गंभीर नसते, त्याच्यावरती साधे साधे उपचार करून त्यातनं आपण बाहेर निघू शकतो. परंतु तो जर तीव्र स्वरूपाचा, गंभीर स्वरूपाचा होत असेल किंवा जाणवत असेल तर मग योग्य उपचार आणि कुटुंबाच्या सहकार्याने तो अगदीच नियंत्रित केला जाऊ शकतो. आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी सहानुभूती आणि मदतीचा हात पुढं करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून याविषयी जागृती होईल आणि लोक याविषयी बोलू लागतील आणि कुणाला समस्या असेल तर वेळेत त्याच्यावरती उपाय करता येतील. असेच आपण नवनवीन विषय घेऊन येत राहणार आहोत. जे कोणी नवीन असतील गोल्ड एज ज्ञानवरती त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज इतकंच. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह. धन्यवाद.